काय रे माझा मला दगड डोका फुटला का वागा डोका फुटला सांगायचं आपण. हा काय आमची 8 जण ना भारी 8 नाही काय आवाज येतो ही गेंडा पुसल मोठी. मला वाटतं ना 2च मगरी आहेत पण बाप आहेत. पहिले शिकारीला जायचं असं लोक तर असं वर मात करायची आणि त्या माथावर बसून वाघाची वाट पाहायची आणि त्याचे शिकार करायची. पण आज वाघ आम्हाला बघतो माथावर बसून. काय जमाना बदल गया. साउथ का हीरो अपना अभी थक गया है. नहीं रे शेर कभी बूढ़ा नहीं होता. हाँ चलो भाई. हे बघा 3रा नाही 4था वाघ. हे जरा वयस्कर वाटतो मला. बेचके से कसा उठला असता तो. बेचके से कसा उठला असता. बेस का माहित नाही का. माहित आहे ना. हा तिकडे एक गोटी मुरली उठला असता तो. मामा पकडायचा का. उठ झाली रे. उठलो नाही का चड्डी घालता. किती किलोचा बोल हो. 50 किलोचा बोल का. 200 किलोचा असेल तो. 200-300 किलोचा. काच करून बाहेर मग तू About it now. Come on. तो पत्ता करतो हो पत्ता करतोय सो हे गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल. मित्रांनो आज आपण चाललोय आता वज्रश्रीला. आज आहे श्रावणातला पहिला सोमवार म्हणून महाकालचा अभिषेक करायला चाललोय. आणि मित्रांनो संध्याकाळी आपण जाणार आहे तिरुपती बालाजी यांचं दर्शन करायला. म्हणजे तिरुपतीला चाललोय. रात्री संध्याकाळची आपली ट्रेन आहे. मोसम बघा किती छान झालेला आहे इकडे बघा. चला थोडीशी तब्येत नाही ठीक आहे तरी पण आपण चाललोय फिरायला. पूर्ण ब्लॉग बघत तर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मित्रांनो पोहोचलोय आपण मंदिरामध्ये. मेन कुंड तिकडे आहेत आणि या बाजूला मंदिर आहे शंभू. मित्रांनो दर्शन तर झालेलं आहे मस्तपैकी. मित्रांनो आता आपण घरी जाऊ आणि रात्री 12ची ट्रेन आहे आपली तिरुपतीची. पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि लाल कलरचं बटन येतो दाबा. मित्रांनो थोडीशी तब्येत डाऊन आहे. 4-5 दिवस झाले सलाईन लावतोय. पावसाचा मोसम एकदम वेगळाच आहे त्यामुळे तब्येत थोडी डाऊन होती. तरी पण काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला ब्लॉगमध्ये जे दाखवायला भेटेल ते दाखवित राहीन. चला आता आपण घरी जाऊ आणि मग मित्रांनो दुपारी बघितलं तर मी मंदिरामध्ये गेलतो. मंदिरावरून घरी आलो. जरासं बॅकपीक भरली आणि झोपलो. जरा आराम केला
आणि आता संध्याकाळची वेळ आहे. आता निघतो आम्ही 9. आता आपण जाऊ डायरेक्ट कल्याण स्टेशनला. किबो कुठे गेला? बघा माझी बॅग बिग रेडी आहे. किबो येतो का? इकडे आई आहे. आणि चला डायरेक्ट कल्याण स्टेशनला जाऊ. दर्शन वगैरे घेतलेले पूर्ण ब्लॉग वगैरे तर डायरेक्ट आता तुम्हाला स्टेशनवर गेलेलं भेटतो. नाही तर वंजारपट्टी एक फ्रेंड येतो त्या जोडीला आम्ही जाऊ. चला. मुस्लिम लोकांना त्याच मित्रांनो आता कल्याण स्टेशनला पोहोचलो आम्ही. इकडे बघा आता बॅगा वगैरे काढतो आणि भेटतो तुम्हाला नंतर. मित्र आले सोडायला भाऊला. 800 रुपये काय पाहिजे तुला? का आणू? काही नको टकली करू नये फक्त. टकली नाही करायचा. हे दोघं जण आले दादा ना सोडायला. ही अख्खी मंडळी आपली, ही अख्खी मंडळी आपलीच आहेत. ही इकडूनची अजून ओळख नाही सगळ्यांची. ओळख बोलता होता मला सांगेन. तो दादा आहे, हे माझा मित्र, हे दादा मित्र, सगळं आपला मित्र. आता ओळख असते. ट्रेन अजून यायची बाकी आपली. मित्रांनो आता ट्रेन येईल, 5 मिनिटात ट्रेन येईल. आम्ही इकडे येऊन थांबलो आहे. हे बघा एवढं जण आहेत आपले ग्रुपचे मेंबर. आता तुम्हाला ट्रेन आल्यानंतर दाखवतो, नाही तर मग आतमध्ये गेल्यानंतर भेटतो तुम्हाला. चला पूर्ण ब्लॉग बघत तर नवीन असेल तर लाईक शेअर कालगाचं बटन. चलो मित्रांनो सीट आपली कन्फर्म झाली पण आता बघा रात्र चालू आहे. तुम्हाला काय दाखवू शकत नाही. जे जे होईल ते दाखवत राहील. हे बघा आपली मंडळी भरपूर जण आहेत. एन्जॉय करू आपण. जसा एन्जॉयचे पॉईंट आहे ते तुम्हाला दाखवत राहील. चला भेटू आता. बाहेरचं तुम्हाला काय दाखवू शकत. टाइमपास पत्त्याचा खेळ चालू आहे इकडे. झाली वाटते की क्या बात आहे. गेम मारली दोघं ट्रेन अख्ख्यानं उरलं वाटतं. वाटून घ्या टेन्शन नाही. हो मित्रांनो ट्रेनमध्ये असा टाइमपास होणार आहे पूर्ण रात्र. आता काय रात्र तुम्हाला बाहेर दाखवू शकत नाही. इकडे स्ट्रगल चालू वाटते. चला आराम करतो मस्त, नंतर भेटू. गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस आहे दुसरा. आज पण आपल्याला पूर्ण दिवस जाणार आहे ट्रेनमध्ये, म्हणून काय तुम्हाला बघायला भेटणार नाही. जे पण होईल ते दाखवत राहील. आज रात्री आपली ट्रेन पोहोचेल तिकडे. चला मित्रांनो गाणगापूर स्टेशन आलेलं आहे. जरा थांबलोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा थांबलोय जरा गाणगापूर स्टेशनला. ट्रेन जरा थांबली आहे. मार्बल लादी ना आपल्याकडे जी मार्बल लादी येते ना मित्रांनो, त्याची खदान लागली बघा.
डबल लादी. मित्रांनो आता 6 वाजल्यात पोचू जरा वेळात आपण 7 किंवा 8 वाजेपर्यंत पोचू आपण. हे बघा झोपून उठून कंटाळा आला आता डायरेक्ट. याची नाही ना तो आपल्या येईल तो गेल चला. फायनली पोहोचलो मित्रांनो 20 तासाचा प्रवास करून. हे आलेलं आहे बस. आता याच्यामध्ये बसून जाऊ आम्ही डायरेक्ट रूमवरती. मित्रांनो आता बसलो आम्ही बसमध्ये. बघा सर्वजण येतात. तर रूमवरती गेल्यावर भेटतो तुम्हाला. या हॉटेलमध्ये स्टे आहे मित्रांनो आपला आजचा. मग सकाळी आपण जाऊ. हे बघा या हॉटेल आहे, इथे स्टे आहे आपला. आजची रूम आहे ही. आम्ही 4-5 जण इकडे झोपू, अर्धे तिकडे झोपतील. मित्रांनो खूप थकलोय आता. आंघोळ वगैरे करून मस्त तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. ते घरच्या आणल्यामुळं दादानी बनवून. मित्रांनो आंघोळ वगैरे केली मस्त. आता जेवणाचं नियोजन लावायला लागेल. लेट झालो नाही तर आपल्या सर्व ग्रुपचं जेवण असतो. चला आता लाडू खाऊ आणि मग जेवणासाठी जाऊ आपण बाहेर कुठेतरी. बघू तिकडे सगळा इडलीचाच कार्यक्रम आहे. बघूया तरी पण. मित्रांनो आता मस्त रूमच्या खालती वगैरे उतरलो आहे आम्ही आणि जेवणाची बघतोय सोय काहीतरी मस्त. बघा इकडं मस्त सर्व गाड्या लागलेल्या आहेत. बघूया काहीतरी नवीन खायचा प्रयत्न करू आज. हे बघा या हॉटेलमध्ये मस्त जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. आता जेवण वगैरे करताना नाही दाखवत. चला आता. गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस आहे 3रा आणि फ्रेश वगैरे मस्त झालो आहे. आता लेट झालो आहे आम्ही. ऑलरेडी 10 वाजलेत आणि आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. आणि आज आपण पार्कला जाणार आहे. झू पार्क मुंबईचा नाही इथला. आणि 2-3 दिवस मस्त फिरणार आहे आणि 2 दिवसानंतर आपला दर्शन आहे. चला आता आपण नाश्ता करायला जाऊ. चलो का इधर अपने को नाश्ता मिलेगा कड़क वाला इडली सांभर डोसा. मित्रांनो नाश्ता केला आणि डबल रूमवरती आलो. कारण की आता सर्व जेवणाची सोय चालू आहे. ते भावनाच करायचे त्याच्यामुळे सर्व अरेंजमेंट झाली नाही. त्याच्यामुळे आम्ही निघालो नाही. ते सर्व होईल आणि मग आम्ही निघू. कारण मी तुम्हाला सांगतो ट्रिप कशी अरेंजमेंट केली. दापोड्याचे दिना पाटील आहेत त्यांनी ट्रिप अरेंजमेंट केलेली आहे. भरपूर सारे पोरं आहेत. कमसे कम 400 वगैरे पोरं आहेत त्याचे. म्हणजे आम्ही त्या दिवशी आलो. अर्धे आज येतील अर्धे उद्या येतील. म्हणजे असे सर्वजण एकत्रच एका ग्रुपमध्ये त्यावेळी सर्व फ्रीमध्ये म्हणजे तिकीट वगैरे त्यांनी केले. आणि दर्शनाचं जे आहे तर दर्शनाचा प्रश्न म्हणजे प्रश्न खर्च फक्त तिकीट वगैरे त्यांनी केले आणि जेवण वगैरे त्यांचं आहे. म्हणून ही ट्रिप त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. चला आपण आता थोडा आराम करून डबल लगे आपण जिकडे जाणार होतो तिकडे जाऊ. पुढे बघत राहा. मस्त मस्त घरगुती जेवण. आपलाच जेवण आहे सर्व इकडे. आपल्या घरचं सगळं रांधवण आहेत आणि घरचा मसाला. इकडे जेवणाचे वांदे होतात म्हणून आपणच बनवले. हे बघा राईस या प्रकारे बघू शकता. प्रीतम आमचा घेतलेला आहे भात, हरेश वरण, भाजी, सलाड, पापड. चला मस्त पैकी आपलं घरगुती जेवण आहे या जेवायला.
सगळ्यांना बसल्या इकडे मामा. चलो मित्रांनो, ही रूम सोडली आता आम्ही आणि या रूममध्ये चाललो इकडं या हॉटेलमध्ये. कारण की ते रूम चांगलं नव्हते ना, म्हणून इथं जागा वगैरे आहे चांगली. ते रूम चांगले नव्हते म्हणून आता या रूममध्ये ये अपना नया रूम है भाई लोग. ये देखो प्राणी वगैरे बघायला. चलो मित्रांनो, तुम्ही बोला नुसता हेच दाखवतो रूम ट्रेन वगैरे. आता जाणार फिरायला, थोडा अरेंजमेंट चालू होती. आजचा ब्लॉगचा 3रा दिवस आहे. 3 दिवस लगातार ब्लॉग चालू आहे. आज संपवेन आणि मग दुसरा उद्यापासून स्टार्ट करेन. भाऊ काय बोलशील, कसा वाटला तुला प्रवास? एकदम तुझा प्रवास आणि आपल्याला हा कार्यक्रम पण एकदम व्यवस्थित झाला. आणि ट्रेनमधून आपण आलो इथपर्यंत सफर केला, तो पण एकदम व्यवस्थित झाले. आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहे पूर्ण फिरण्यासाठी. चलो भाई मित्रांनो, चला आता फायनल निघालो आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला. 2-3 दिवस झाले आम्ही ट्रेनमध्ये रूममध्येच आहे. आता आम्ही सर्वजण निघालोय. तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवतो. चला. एक टमटम आणि एक टमटम, 2 टमटम केलेले आहेत आम्ही. 2 टमटम केलेले आहेत. आता आम्ही निघतोय. चलो मित्रांनो, आम्ही आता निघालोय बघा रस्त्याला. एन्जॉय. सगळं मामा लोक आहेत आमचे आणि एक रिक्षा पुढे. फायनली आम्ही 2 दिवसानंतर बाहेर निघालोय. आता आमचा प्रवास चालू होईल. तुम्हाला दाखवत राहील व्हिडिओ. इकडं रिक्षामध्ये किती भरा काय टेन्शन नाही. 4-4, 5-5 जण भरा. आपल्या इकडे 2-2, 3-3 आपल्याला पकडतात. नाही ना, ये मामाची रिक्षा आहे. चला आता आम्ही पार्क मध्ये चाललोय. सिंह, वाघ असं काहीतरी आहेत वाटतं पार्क मध्ये. बघूया काय बघायला भेटतो. आपण नशिबाने ते बघू आपण. मित्रांनो, डोंगर दिसतो ना, डोंगर तिथे मंदिर आहे तिरुपतीचा. बालाजी मंदिर वरती आहे मित्रांनो. डोंगर दिसतो ना बघा इकडे. तुम्हाला दाखवतो मला. बघा या डोंगरावर अण्णाने पोहोचवलेलं आपल्याला. हा हा हा, पोहोचलेलं आहे आपण आता. जाने का है इसके अंदर से दारू बिरू पिले का नाही त्या बघता. चला ही बघा, या गाडीमध्ये बसणार आहे आता आम्ही. बसा बसा. इलेक्ट्रिक गाडी घेतो मस्त आणि काय काय बघायला भेटतं तुम्हाला दाखवतो नंतर. चला या गाडीमध्ये बसतो आता आपण. रक्षाबंधन अभी आ रहा है ना, रक्षाबंधन. पैसे टाकायला लागतील काय? रक्षाबंधन चालू आहे आपली. चला मित्रांनो, हाँ चलेगा चलेगा. चलो मित्रांनो, ए बघा रा स्पॉटेड डेअर चेतल. हाँ चेतल चेतल स्पॉटेड डेअर. हाँ 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 बट वेयर चेतल चेतल बोलता है. शीतल चेतल बोलता है. नाही ते पण इकडे कोंबड्या पकडता तुम्ही.
गाडीवर सोडलेलं आपल्याला आता आम्ही चाललोय मोर बघायला आणि मग तिकडे ती गाडी नंतर त्यान बसू. नाही येऊ नाही तो पाठीमागचा चांगला आहे ना. हा तो सफेद मोर डोल्यानं दिसून येतो तो. बाटले घेतलं ना रिअल डोल्यात दिसून येतो. यातलं झालेलं का मोबाईल मध्ये कसा वाटला. वाघ आले बोल बेवंडीचं वाघ. कोंबड्या घालतो काय तू. कोंबडाच आहे. हे बघा एवढ्या झाल्या बारक्या आहेत त्याने तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय हल्ली. हे बघा मोर एवढा वाकले बघा तो तुमच्यासाठी. व्हिडिओ बाजूला बघा ना. हा त्यानं आता काय करू. हा तू लाल का आता आपण मोबाईलला मोर प्रत्येक याच्यामध्ये कपल टाकून दिला त्यावेळी पण जाल्या मुलींना दिसत नाही. चला आता आपण जाऊ पुढे. चला चला मस्त आहे ती मस्त काय मामा याचं तर चंदन का पेड़ किधर है. मामाला चंदनचा पेड़. पुष्पराज झुकेगा नाही साला. तिथं गेला ना तिथं पक्षी बघून असं गोल राऊंड मारून आला की तुम्हाला असलीच गाडी तिथं गावत्या. तिथनं तिथं पुढे सोडते ती वाघायची. ती बघून आला की दुसरी गाडी परत तिथनं पुढच्या पॉइंटला सोडते. मग आता आम्ही काय करू प्लॅन. नाही 70 रुपये एकदा मारले ना हाताला काय फुकट आहे. आता वाघ बघायला पाहिजे. आता आम्ही खुल्ला वाघ बघायला खुल्ला वाघ चालल्यान लोक ठीक नाही. मामाची दाढी बघा. आपल्या खुला वाघ आणि तू आपण आता बघितल्याशिवाय जायचंच नाही. धरला वाघाने नेला मग काय करणार आहे तू. वाघला आपण धरणार का वाघ आपल्याला धरणार. मामाची दाढी बघा एकदम साऊथ इंडियन सारखी हिरो सारखी वाटते का ना तुम्हाला. हे बघा डायरेक्ट 90 अँगल देतो मामाला मी. वाघ नाही तो सीए आहे तो. आता आपल्या समोर चला ना दमला काय. चला वाघ बघू. इंडियन पोपट तसं काय आलं थर्माकोल चिपकून लटपण आहे रे. बघ ना मेटो मिठू मिठू बोले. तू बोलतोय मामा तू काय बोलला 70 रुपयाचा काय. 70 रुपये देऊन आमच्या काकाची गाडी घेऊन असतो ना तर कोंबडी खायला भेटली असते आम्हाला. इथं कोंबडी पिला बघायला आलो आम्ही. खतर नाही का मामा. मामा फुल कॉमेडी आहे ना. बघा इथं भारी पडत. तिकडून तर चाललेलं फिरून आता तिसरूंदा गाडी यायला आपल्याला न्यायला. जय श्रीराम. चला मित्रांनो वाघ बघा वाघ बघा वाघ बघा वाघ बघा. हे का
जवळ जाऊ म्हणजे मना मी जाऊ काय वाघ बघा किती मोठा आहे. वाव. याला मोठा बोलते मग मोठ्यानं कसा काय बोलायचा? हा वाघ तुम्ही कुत्र्याच्या एवढा तरी वाघ आहे का त्याला तुम्ही मोठा बोलता? आमचा डॉबरमॅन कुत्र्याच्या पासून किती मोठा आहे बघितला नसेल तर या बघायला रोडवर फिरते तो. मित्रांनो आल्यासारखं एक वाघ तर बघायला भेटला. आता पुढे भरपूर मोठे आहेत असं भाऊ बोलतात. बघू आता बघायला भेटते तर. पण एवढा बघायला भेटला जाम बरं वाटला. वाघ वाघ मित्रांनो दुसरा वाघ तुम्हाला दाखवतो. दुसरा वाघ हे असा आवाज देते ना तसं काय कुत्रा बित्राला आवाज देते नाही. हा हे बघा हे बघा हे बघा दिसला का? त्याच्यापेक्षा मोठा आहे मामा. कुत्र्याला आवाज देता का? हे बघा इकडे तिसरा वाघ बघायला भेटला. त्याच्यापेक्षा मोठा वाघ आहे. हे बघा वरती. शेपटीवाल्या ह्यो रट्ट्यास याला बघून तरी वाटतो वाघ आहे बाबा. इकडे बघ इकडे बघ 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 तो कुत्रा हे बघ याला बोलतात वाघ. नाही तर तू पिलाला पण सांगतो हा किती मोठा वाघ आहे. याला वाघ बोलतात. लोकांना काही पण नाही दाखवायचं. हा अजून अजून याच्यापेक्षा मोठा आहे ना? अजून याच्यावरून मोठे पण आहेत. जामच मोठा आहे ना. सिंगम काका साऊथ इंडियनचा हिरो आहे. दाढी बघा एकदम. डोका फुटला का वाघा डोका फुटला सांगायचा आपण. हा 8 नाही मुंडी कोणी इथची मुंडी बघ बघ ये बाला ये वाघ खतरनाक. याला बोलताना वाघ. उठल 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 1 फूट पण नव्हता वाघ. मोठा वाघ बोलतो. आवडले कुत्री सोडले ठाण्याच्या. आता याचा फोटो जवळून काढ मस्त पैकी. पहिले शिकारीला जायचं असं लोक तर असं वर मात करायची आणि त्या माथावर बसून वाघाची वाट पाहायची आणि त्याचे शिकार करायची. पण आज वाघ आम्हाला बघतो माथावर बसून. काय जमाना बदल गया. मित्रांनो फायनल 3 वाघ दिसतात आम्हाला आणि छोटे छोटे प्राणी वगैरे पक्षी वगैरे दिसतात. आता आम्ही चाललोय पुढे चाललोय. भरपूर मोठा आहे पार्क आणि तिकडे बघा वरती मंदिर आहे तिरुपती बालाजींचं. आता फिरतोय जरा दम लागतो. बघण्यासारखं वाटतं एकदम. खूप सुंदर आहे. काय टेन्शन नाही. आता आम्ही फिरतोय. अर्धे जण पुढे गेल्यात. व्हिडिओ बघायला तुम्हाला मजा येत असेल. चला मित्रांनो आता जाऊ पुढे. हे बघा 3रा नाही 4था वाघ. हे जरा वयस्कर वाटतो मला. हे बघा पाण्यात बसले तो बाई. करतो कोंबरी आहे का ती? बाटली जा कर बाटली जा. तर जेवायला टाइम झाला असेल आता. बेचकेसे कसा उठला असता तो मामा? बेचकेसे कसा उठला असता? बेचका माहित नाही का? माहित आहे ना? हा एक गोटी मुरली उठला असता तो.
तो पण त्याची मोठा वाटतो म्हणा ह्यो. आता मित्रांनो आम्ही याचं चाललोय 3 वाघ बघितल्यात. आता दुसरीकडे चाललोय. आता मामा काय बोलतात बघा. आम्ही आता ओपन टायगर बघायला चाललोय. म्हणजे आम्ही पिंजऱ्यात आणि वाघ बाहेर आणि आमच्या जवळ आला की समजा आमची फाटली. किधर भी आ सकते हैं हम लोग. मस्त मजा येते फिरायला. मजा येते ना. हा सिंगम का सिंगम पाठीमाग आहे. हा खावाल ना. तो पण ऐक. हे बघ झोपले ग इथं. त्याने चालून चालून कशी वाट बनवली. ही त्याच्यासाठी एरिया पूर्ण. त्याने चालून चालून वाट बघले. वाट बनवले बघा. जाऊन झोपले तो. उठला 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 उठला. बघ बघ. चला तिकडनं. बोललाय तो. आले बघ. कर त्याला वरती नेला. चोरला ना आतमध्ये गेला वाटतं त्यांनी. त्याच्यान गेला तो. त्याला खास करून आणल्या डुकरा भेंडीशा. नदी नाक्याला डुकरा आहे ती. जंगली आहेत. जंगली आहेत रे बाबा. यांची वरती बघ ना. काय मामा. गावठी कुत्र्यांना जंगलीच आहेत ते. टोचणार आहेत तुला. लपला असेल इथं. ही आता याची एरिया आहे. काय माहिती आता गोल फिरायला लागल. बघू ना बघितलं ना कशी रिअल. मामा पकडायचा का. चड्डी घालता. नाही हो बघा तिकडे तो बघा. अस्वल अस्वल थांबा जवळ नेतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो भालू. अस्वल अस्वल दिसतो का तुम्हाला. थोडा अजून जवळ जाऊ आपण. सॅमसंग अल्ट्रा आणला असं काम पच्चीस झाला. मोठाच आहे तो. दिसत नाही. आला बघा जवळ आला भालू. तुम्हाला एकदम जवळच्या बघायला भेटेल. ये जवळ ये. तुझा पट्टा घेऊन आलो बघ मी. हे बघा मित्रांनो एक पट्टा राहील त्याचा बाहेर. तो लावायचा आता भालूचा. मजाक करतो. ये ये ये. किती किलोचा होल हो. हा 50 किलोचा होल का. 200 किलोचा असेल तो. हा 200-300 किलोचा. 300 नाही. हे बघा इथे त्यांना खायला टाकला जातो मित्रांनो. तिथून वरतून जागा आहे तर तिकडून ना त्यांना बोलून हे बघा जागेवर त्यांच्या खायला टाकला जातो. अशी काहीतरी सिस्टीम. हे बघा गेला बघा तिकडं. उचकाल सांगतो तो. हा का उचकाल सांगतो. हे बघा ते जाळी लावली ना त्याने उचकाल सांगतो आईला. ते जाळी लावली ना त्यांनी म्हणून तो उचकाल सांगतो. ते बघा जाळी उचकतो बघा. ते जाळी चला मित्रांनो इथला पैसे खतम झालेले आहेत. इकडं आपल्याला आजगर बघायला भेटेल. आजगर. चला आता भेंडीचा आजगर काय करते बघू आपलं.
दिसला का नाही तो बघ कसा आहे पुढं तो वा हे बघ बेकार ना यो बघ इथं दिसतो का कुठे काचच चमकते हा तो बघ पाहिलं ह्यो मोठा आहे मग ह्यो मोठा आहे जाम काच करून बाहेर मग तू करशील. बरं पलाशील चला कुठे येते ती मध्ये नाही याच्यातून चलो भाई इधर आपण जाएंगे अभी पान गेंडा बघायला. गेंडा हे बघा आमचं कसं उतरतंय बघा भेवंडीचं हिरो. बघायला आलो आपण बुरी मारून राहिला बुऱ्या रेती करतो तो रोडला मग बोलता कॉमेडी मामा आपला एकच आहे. तेजाला भुंगा मला तो तेजाला भुंगा निघ बाबा फिर तिकडं मस्त. आई बाल्या का पाणी का गेला अरे हा बाबा काय आवाज होतो गेंडा भुसा बघ रे काही ते बाल्या काय बोलतो खतरनाक आवाज येतो ना खतरनाक. ये बाहेर ये औषध वगैरे त्याला काही नाही होणार निसर्ग नका मारू. समगम काय बोलच नाही माझा स्टॅमिना बोलत दाखवतो तो काय बाहेर यायला बघ नाही जाम माणसं आहेत ना बघायला हे बघा जास्त इगाण करायला लागला तो. पण किती मोठा आहे तुम्ही बघू शकाल बघा एका हत्तीच्या एवढा आहे तो. हत्तीचे व्हिडिओ बरोबर बुरले म्हणून पाय किती मोठं होऊ दे तरतो तू त्याच्या पाण्यावर बघा ना मामा. हो ना पुरा तरते ते कात्री कशी तो काय बाहेर निघाला पुढे जाऊ आपण पुढे जातो आता. तो काय बाहेर निघाला नाही. मित्रांनो आता इकडं आहे मगरमच्छ आणि हाती. इकडं मगरी आहेत आणि इकडं हत्ती. ही आपली मगरी ना हत्ती. चलो भाई मगरमच्छ मामा मगरमच्छ थांबला घेशील का तू. मगरमच्छी बघू चला तर काय कसं बोलते काय करते. जवळ नका जावा आता फारसा पाडी मगरमच्छ मजा येते. मगर मी पहिली बार बघणार आहे आज समोरून. म्हणजे आज जे बघितलेत ना मी ऑलमोस्ट पहिली बार बघितल्यात मी. खरंच का ही बघ झुमच आहे झुमच आहे. तेव्हा दोन मगरी आहे तेव्हा अजून असले दोनच दिसते म्हणा नाही ते बाहेर निघल्यास त्याला मासच देत असेल का हाला. कशा मगरी आहेत एकीने तोंड वाचूनच राहिली बघा ना. चला आता पुढे जाऊया. काहीतरी लिहिले काहीतरी हे बघा इकडं पण एक आहे दिसते का नाही माहिती नाही तुम्हाला. भरपूर आहे ते बघा तिकडं दोन इकडे एक आणि त्याच्यामध्ये दोन आहेत वाटते. दिसते का तुम्हाला मोठी मला वाटलं नकली का किती मोठी. मला वाटतं नकली आहे पण ओरिजिनल आहे. मगरमच्छी नाही ते लाकूड आहे तो लाकूड नाही ओरिजिनल आहे ती. ही डोकरी हा ही डोकरी आहे.
ते डायरेक्ट का 4-5 मगरी होत्या मित्रांनो. 4-5 मगरी आहेत. बेकार आहे बघा ना किती मोठ्या आहेत हे तिकडं सगळीकडं. आता आपण पुढे जाऊ चला. हे बघा समोर 3 आहेत ना. 4 सांगा. बांधलं नाही या सगळं उघडून पारत नेतील ते. ऊस असेल ऊस. चला अशा रीतीने परतीचा प्रवास चालू झालेला आहे मित्रांनो आमचा. आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर भेटतो मी. आता लास्ट होत आहे कारण की लेट झालो आहे आम्ही वरडी बघायला सर्व. तो तर खतायला तिकडे म्हणजे गाडी का नाही साउथ का हीरो अपना अभी थक गया है. नाही रे शेर कभी बुढ़ा नहीं होता. चल बस चल. हाँ चलो भाई. बाबू नंगरिया सलाम वालेकुम. ए दगरे नका मारू. नाकाला हात नको लावा. आवनी वेळ तिकडे बा पाणी. तो जल्ले वाटते काहीतरी. चला मित्रांनो इथला प्रवास संपलेला आहे. मस्त आपण सर्व प्राणी वगैरे बघितले आणि सुंदर आहे. भरपूर सारं बघायसारखं आहे पण आमची वेळ कमी होती म्हणून आम्हाला निघावं लागला. चला आता आपण रूमवरती जाऊ. आय होप तुम्हाला आवडले असतील हे सर्व व्हिडिओ. चला सर्व गँग आपली बघा इकडे निघते असते. चला चलो बाय बाय. मामा कसा वाटला तुला? बरा वाटला. कसा वाटला? बरा वाटला. बरा वाटला. मस्त वाटला. चला आता इथून आपण गाड्याने जायचं आहे. बघू काय भेटते बस वगैरे काय भेटते का. ही मजा वेगळी मित्रांनो फिरण्याची. काय टेन्शन एकदम चिल्ड लाईफ आहे. हे बघा गणपती बाप्पाचा मुकुटाची मूर्ती वाटते. म्हणजे दोन्ही रूप आहेत बालाजीचा आणि गणपतीचा ते सोंडेचे ह्याच्यानं. चला आता रूमवरती गेल्यावर भेटतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो संध्याकाळचं जेवण इकडं आता व्हायला तयार चालू झालेलं आहे. कटिंग वगैरे चालू झालेली आहे. आम्ही आताच पोहोचलो रूमवरती. आता वरती जातो मस्तपैकी. हे बघा कटिंग चालू आहे इकडे. चला रूमवरती जातो वरती. तर मित्रांनो आता आलोय रूमवरती. खूप थकलो. पूर्ण दिवस म्हणजे अर्धा दिवस आपला त्या पार्कमध्ये गेला आणि पूर्ण असा होता 3 दिवसाचा व्हिडिओ एकत्र केला म्हणून मोठा झाला व्हिडिओ. आता आम्ही आराम करतोय. आजचा आमचा दुसरा दिवस आहे इकडचा आणि उद्या आम्ही कुठेतरी नवीन ठिकाणी जाणार आहे. तो पण ब्लॉग. आणि मित्रांनो हे पार्ट येणार आहेत आपले. हा पहिला पार्ट आहे. पहिला दुसरा तिसरा असं पार्ट येणार आहे. ते पण बघायला विसरू नका. चला मित्रांनो भेटू आता दुसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.